अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, तुमचे खूप खूप स्वागत आहे आपल्या स्वामी कृपा सिंधू या चॅनलमध्ये. आजपासून श्री गुरुचरित्र पारायणाला सुरुवात झालेली आहे. गुरुचरित्र पारायण सप्ताह कालावधीमध्ये आपण कोणते नियम पाळायचे, गुरुचरित्र पारायण घरामध्ये करायचे की स्वामी सेवा केंद्रातच केले पाहिजे असा काही नियम आहे, सेवा कोणत्या करायच्या, गुरुचरित्र पारायण हे दत्त जयंतीला व स्वामी पुण्यतिथीलाच केले तर ते जास्त प्रभावी का असते, गुरुचरित्र पारायण करते वेळेस आपल्याला त्रास कशामुळे होतो, गुरुचरित्र पारायणात जर अडचण आली तर आपण काय करावे, गुरुचरित्र पारायणाचा आपल्याला लगेच अनुभव येतो का, आणि गुरुचरित्र पारायण जर आपल्याला करणे शक्य झाले नाही तर आपण स्वामी पुण्यतिथीला कोणती सेवा करावी, या सर्व गोष्टीची उत्तरे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ हे आपले सर्वांचे गुरुमाऊली तर आहेतच, पण ते संपूर्ण ब्रह्मांडाचे तेज आहे. प्रत्येक स्वामी सेवेकरी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते ते म्हणजे गुरुचरित्र पारायण, जे आजपासून सुरुवात झालेले आहे. गुरुचरित्र पारायण सप्ताह कालावधीमध्ये आपल्याला काही नियमांचे पालन करायचे असते. आता पहिला नियम म्हणजे आपला आहार हा सात्विक असायला पाहिजे. आता सात्विक आहार म्हणजे लसूण कांदा वर्ज्य असणे, मसाल्याचे पदार्थ टाळणे, फक्त एक धान्यच आपल्याला सेवन करायचे आहे, परान्न वर्ज्य आहे, अशा प्रकारचे नियम आपल्याला पाळायचे आहेत. गुरुचरित्र पारायण हे आपण आपल्या घरातही करू शकतो किंवा जवळच्या स्वामी सेवा केंद्रात जाऊनही करू शकतो. पण स्वामी सेवा केंद्रात जर जाऊन केले तर ते अतिशय उत्तम ठरेल, कारण तेथील वातावरण हे भक्तिमय झालेले असते आणि तेथे आपले मन शांत असते. गुरुचरित्र पारायण हे आपण वर्षातून कितीही वेळेस करू शकतो, पण ही सेवा दत्त जयंती व स्वामी पुण्यतिथी या कालावधीतच का प्रभावी असते, कारण या कालावधीमध्ये दत्त तत्व व स्वामी तत्व हे विशेष कार्यरत असतात. त्यामुळे या कालावधीमध्ये केलेली गुरुचरित्र पारायणाची सेवा ही जास्त प्रभावी ठरते. गुरुचरित्र पारायण सप्ताह कालावधीमध्ये बऱ्याच जणांना त्रास होतो, म्हणजे विनाकारण चिडचिड होणे, शारीरिक त्रास होणे, या गोष्टी कशामुळे होतात. गुरुचरित्र पारायणाची सेवा ही इतकी प्रभावी आहे की आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे ती बाहेर पडत असते आणि ती बाहेर पडताना आपल्याला त्रास देऊनच ती बाहेर पडत असते. त्याच्यामुळे आपल्याला या कालावधीमध्ये त्रास होतो. ही सेवा करत असताना आपल्याला अनुभव लगेच येतो का, असे बरेच जणांचे प्रश्न असतात. हो, अनुभव तर नक्कीच येतो, पण परमेश्वरासाठी दिलेला वेळ हा कधीही वाया जात नाही. आयुष्यात तो आपल्याला कुठे ना कुठे उपयोगी पडतोच. गुरुचरित्र पारायण करत असताना जर आपल्याला अडचण आली तर आपण काय करायचे? मैत्रिणींनो, गुरुचरित्र पारायण ही अशी सेवा आहे जी अर्धवट सोडता येत नाही. त्यामुळे आपल्याला जर काही अडचण आली तर हे पारायण आपण इतरांकडून करून घ्यावे. बऱ्याच जणांना काही अडचणी असतात, त्यामुळे गुरुचरित्र पारायणाची सेवा आपल्याला करता येत नाही. तेव्हा आपण स्वामी पुण्यतिथी दिवशी स्वामी सेवा करू शकतो. त्या दिवशी आपण स्वामी चरित्र सारामृताचे एक पारायण करायचे, स्वामींची आरती करायची, स्वामींच्या आवडीचा त्यांना नैवेद्य दाखवायचा, 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करायचा. अशा प्रकारे आपण स्वामी पुण्यतिथी साजरी करू शकतो. स्वामी समर्थांचे भक्त सेवेकरी यांची संख्या भरपूर प्रमाणात वाढत आहे, कारण आपले स्वामी आपल्या भक्तांना तसा अनुभव, तशी प्रचिती देतात. कितीही संकटे आली तरी स्वामीवरील श्रद्धा कमी होऊ द्यायची नाही, कारण आपले स्वामीही आपल्याला संकटातून सुखरूपपणे बाहेर काढतात. आपण ही सेवा करतो ती स्वामीच्या इच्छेनुसारच करतो. ही सेवा स्वामी आपल्याकडून करून घेतात. मनामध्ये जर श्रद्धा विश्वास ठेवून अगदी मनोभावे जर सेवा केली तर ती नक्कीच पूर्णत्वास जाते. तर सर्व स्वामी सेवेकरी भक्तांना ही विनंती की गुरुचरित्र पारायण करण्याची ही सुवर्ण संधी कुणीही सोडू नका. श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांची इच्छा नक्कीच पूर्ण करतात. झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.